नमस्कार. आई ही पहिली गुरु, वडील हे जीवनाचे पहिले मार्गदर्शक आणि शिक्षक म्हणजे आपल्या भविष्याचे शिल्पकार. भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमा हा केवळ एक सण नाही तर कृतज्ञता, आदर आणि संस्काराचा पवित्र उत्सव आहे. महर्षी वेदव्यास यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा हा दिवस आपल्याला शिकवतो की ज्ञान देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीप्रती मनापासून कृतज्ञ राहणे हीच खरी भारतीय परंपरा आहे. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेकदा आपण आपल्या आईवडिलांचे आणि शिक्षकांचे ऋण शब्दात व्यक्त करू शकत नाही. पण आज आपल्या अंजली प्री प्रायमरी स्कूलमधील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपल्या निरागस हाताने आईवडिलांचे आणि गुरुजनांचे पाय पूजन करून त्यांचे आशीर्वाद घेतले. हा क्षण केवळ एक कार्यक्रम नव्हता तर प्रेम, संस्कार आणि कृतज्ञतेचा अविस्मरणीय सोहळा होता. या छोट्या छोट्या हाताने जेव्हा आई वडिलांच्या चरणांना स्पर्श केला तेव्हा अनेक पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. कारण मुलांना दिलेले शिक्षण केवळ पुस्तकापुरतेच नसून चांगले संस्कार देणे हेच खरे शिक्षण आहे. प्रिय पालक हो, तुमचे प्रेम, त्याग आणि संस्कार हीच तुमच्या मुलांची सर्वात मोठी संपत्ती आहे. प्रिय विद्यार्थ्यांनो, तुमच्या आईवडिलांचा आदर करा, शिक्षकांचे मार्गदर्शन मनापासून स्वीकारा आणि नेहमी चांगले विचार, चांगली वागणूक आणि चांगले संस्कार जपा. यशस्वी व चांगला माणूस होणे अधिक महत्त्वाचे आहे. अंजली प्री प्रायमरी स्कूलमध्ये आम्ही मुलांना फक्त अक्षरज्ञानच नाही तर संस्कार, शिस्त, नम्रता आणि माणुसकीची मूल्येही देण्याचा सातत्याने प्रयत्न करीत आहोत. क्षण आता आपण पाहणार आहोत. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. कालिदास अतिशय विद्वान बनलेला होता. सगळीकडे त्याचा नावलौकिक वाढलेला होता. अशा परिस्थितीमध्ये कालिदासाला अहंकार झाला नाही तर नवलच. मग एकदाच असा अहंकाराने भरलेला हा कालिदास कुठेतरी मार्गक्रमण करत होता आणि जाता जाता त्याला तहान लागली. त्यानं बघितलं विहिरीवर एक छोटीशी मुलगी पाणी शेंदण्याचं काम करते आहे, म्हणून तो त्या मुलीकडे गेला आणि त्यानं तिला पाणी देण्याची विनंती केली. त्या मुलीनं विचारलं, तुम्ही कोण? तेव्हा कालिदासानं उत्तर दिलं, मी मोठा मनुष्य आहे. आणि तिनं सांगितलं, मोठा तर फक्त दोनच गोष्टी असतात, एक म्हणजे भूक आणि दुसरी म्हणजे तहान. त्याच्यापेक्षा मोठं दुसरं कोणीच असू शकत नाही. मग त्यानं सांगितलं की मी विद्वान आहे, मी सगळ्यांना ज्ञान देतो. तेव्हा ही छोटीशी मुलगी पुन्हा असं म्हणाली, खरं तर ज्ञान देणाऱ्या दोनच गोष्टी आहेत, पहिला अनुभव आणि दुसरी गरिबी. या दोन गोष्टी जेवढं ज्ञान देतात तेवढं ज्ञान दुसरं कोणीच देऊ शकत नाही. मग थोडासा विचार करून पुन्हा कालिदासाने सांगितलं, असं समज की मी वाटसरू आहे, मी मार्गक्रमण करत आहे. तेव्हा ही मुलगी पुन्हा एकदा म्हणाली, वाटसरू तर खरे दोनच आहेत, एक सूर्य आणि एक चंद्र, जे नेहमीच त्यांचं मार्गक्रमण करत असतात. मग तुम्ही कोण आहात? तिच्या प्रश्नावर कालिदासानं उत्तर दिलं की मी पाहुणा आहे असं समज. तेव्हा ती पुन्हा एकदा म्हणाली की पाहुणे तर फक्त दोनच असतात, एक असतं सुख आणि दुसरं असतं दुःख, जे न सांगता येतात आणि त्यांना वाटेल तेव्हा ते निघून जातात. आता मात्र कालिदास हरत चालले होते. आता काय उत्तर द्यावा हा प्रश्न त्यांनाही पडला होता आणि म्हणून शेवटी ते म्हणाले की असं समज की मी एक मूर्ख मनुष्य आहे. आणि तेव्हा या मुलीनं पुन्हा एकदा त्यांना सांगितलं, मूर्ख तर जगामध्ये फक्त दोनच जण असतात, एक जण ज्याला प्रचंड अहंकार झालेला आहे आणि दुसरे जे ह्या अहंकारी मनुष्याला डोक्यावर घेऊन नाचतात. तेव्हा खरंच कालिदासाला जाणवलं की आपण किती चूक आहोत आणि अगदी साध्या शब्दांमध्ये सुद्धा या मुलीनं आपल्याला कसं मूर्ख ठरवलेलं आहे. कारण हा स्वतःसुद्धा अहंकारानं तर एवढा भारलेला होता. आणि हे ऐकल्यावर अतिशय विनम्रतेनं त्यांनी स्वतःची चूक मान्य केली. आपल्याला अहंकाराची बाधा झाली होती हे सुद्धा त्या छोट्या मुलीसमोर कबूल केलं आणि याच्यानंतर कधीही अहंकारी होणार नाही याचं सुद्धा वचन त्यांनी त्या छोट्या मुलीला दिलं. आणि असं म्हटलं जातं की यांच्या ह्या अहंकारामुळेच स्वतः शारदा देवी त्या मुलीच्या रूपामध्ये आली होती, यांचा अहंकार दूर करण्यासाठी. आणि मग मला मुद्दा तोच तर सांगावासा वाटतो की जिथे कालिदासासारख्या विद्वानाला सुद्धा साधना चुकली नाही तिथे आपल्या सगळ्यांची काय कथा. म्हणूनच आपण सगळेजण अशा पद्धतीची ज्ञानाची असो किंवा कलेची असो आपण साधना करतच राहूया. एक असाच मुलगा होता ज्याला एका गुरूंकडून शिक्षण घ्यायचं होतं.
म्हणून त्यानं गुरूंना जाऊन सांगितलं की मला असं असं शिक्षण घ्यायचं आहे. गुरूंनी असं सांगितलं, त्यांनी एक मंत्र त्याला दिला आणि सांगितलं, वर्षभर या मंत्राचा जप कर आणि बरोबर वर्षानंतर तू माझ्याकडे ये आणि मग तुला ॲडमिशन देण्यासाठी तू क्वालिफाय झालास किंवा कसं हे मी तुला तेव्हा सांगतो. हा भावी शिष्य गुरूने सांगितल्याप्रमाणे गेला सुद्धा. वर्षभर त्यानं त्या मंत्राचा जप केला आणि ठरलेल्या दिवशी तो गुरूंकडे येण्यासाठी निघाला. जसं गुरूंच्या आश्रमाच्या जवळ आला, आश्रमाच्या दारातच त्या गुरूंच्या एका शिष्येनं काय केलं, एकदम तिथलं सगळं झाडलं आणि ते झाडता झाडता सगळा धूळ आणि कचरा त्याच्या अंगावर उडवलं. झालं, हा जो भावी शिष्य होता तिच्यावर खूप वैतागला, खूप चिडला आणि शेवटी नंतर कसा तरी तो आतमध्ये गेला आणि गुरूंना तो सामोरं गेला. गुरूंनी सांगितलं, तू नागासारखा दंश करतो आहेस, त्याच्यामुळे सध्या तरी तुला ॲडमिशन मिळणार नाही. याच मंत्राचा तू पुन्हा एकदा 1 वर्षभर जप कर आणि नंतर माझ्याकडे ये. पुन्हा दुसऱ्याही वर्षी तेच झालं. जेव्हा तो गुरूंच्या आश्रमाच्या जवळ आला तेव्हा त्याच शिष्येनं अशा पद्धतीनं सगळं ते तिथलं सारवायला घेतलेलं होतं की ते सगळं शेण मातीचं पाण्याचं जे काही मिश्रण होतं ते त्याच्या अंगावर सगळं भरपूर काही उडालं. आता तो पूर्वी इतका चिडला जरी नसला तरी बऱ्यापैकी तो तिच्यावर रागावला सुद्धा. पुन्हा एकदा गुरूंनी सांगितलं, अजूनही माझं शिष्यत्व मिळवण्यासाठी तू पात्र झालेला नाहीस, कारण भलेही आता तू नागासारखा दंश करत नाहीस पण अजूनही तू नागासारखे फुटकार सोडत आहेस, त्याच्यामुळे तुला ॲडमिशन मिळणार नाही. पुन्हा जा, 1 वर्षभर या मंत्राचा जप कर आणि तू परत ये. जेव्हा त्याच्याही पुढच्या वर्षी तो परत आला ना, तेव्हा तर या शिष्येनं काय केलं माहीत आहे, अक्षरशः सगळं घाण पाणी जे होतं ते त्याच्या अंगावर पूर्णपणे बकेटभर पाणी ओतून दिलं, पुन्हा पूर्णपणे त्याच्यावर स्प्रिंकल केलं, सगळं ढकललं. आणि त्याही वेळेस आता मात्र तो ओरडला नाही, चिडला नाही, काहीच नाही. उलट त्यानं नम्रपणे तिला अभिवादन केलं आणि सांगितलं, गेल्या 3 वर्षभरांपासून मी हा मंत्र तर जपतो आहेच, पण माझा अहंकार कमी व्हावा आणि माझे पाय जमिनीवर यावेत याच्यासाठी तू सुद्धा जे मला माझ्यासाठी प्रयत्न केलेस त्याच्यासाठी मी तुला विनम्र अभिवादन करतो. असं म्हणून तो जेव्हा गुरूंकडे गेला तेव्हा गुरूंनी त्याला ताबडतोब आपलं शिष्यत्व दिलं, कारण ज्याच्यामध्ये अहंकार आहे त्याच्यामध्ये ज्ञान मिळू शकत, तो ज्ञान घेण्यासाठी पात्र नाही, ही गुरूंची धारणा होती. आणि आपल्याला जाणवेल की हे अगदी किती बरोबर आहे. आणि जेव्हा असे गुरु मिळतात ना, तेव्हा त्या गुरूंची अपेक्षा तरी काय असते, म्हणजे गुरु पौर्णिमेच्या निमित्तानं किंवा गुरु दक्षिणा म्हणून आपल्याला काहीतरी या शिष्याने दिलंच पाहिजे अशी सुद्धा त्यांची अपेक्षा नसते बरं का. तर बऱ्याच जणांना तर केवळ असं वाटत असायचं की मी तुम्हाला इथे जे काही शिक्षण दिलेलं आहे, जे तुम्ही इथे शिकलेले आहात सगळं तेच त्याची इतकी चांगल्या पद्धतीनं अंमलबजावणी तुम्ही तुमच्या प्रत्यक्ष आयुष्यामध्ये करा. तुम्ही तुमच्या लाईफमध्ये परत जाल तेव्हा त्या पद्धतीनंच तुम्ही वागा, जेणेकरून लोक तुम्हाला विचारतील की तुमचे गुरु कोण. आणि खरी गुरुपौर्णिमा मला वाटतं ती ठरते जेव्हा ह्या शिष्यांना त्यांच्या गुरूंच्या नावानं ओळखलं जातं. म्हणूनच इथे जी सगळी शिष्यमंडळी जमलेली आहेत त्यांनाही मला असं सांगावंसं वाटतं की आपल्या गुरूंकडून जे कलेचं ज्ञान तुम्ही सगळं घेत आहात, कलेचं कौशल्य तुम्ही जे सगळं शिकत आहात, त्याच कौशल्याच्या आधारावर तुमचे गुरु कोण आहेत हे लोकांनी ओळखावं. हीच खरी तुमची गुरुदक्षिणा ठरेल आणि हाच खरा गुरुपौर्णिमेचा आजचा अर्थसुद्धा ठरेल. खरं तर देशोदेशीचे सगळ्या प्रथा परंपरा वेगळ्या असतात. एकदा असंच झालं, जेव्हा स्वामी विवेकानंद तिथे गेलेले होते, परदेशामध्ये ते होते, देशोदेशींमध्ये ते भाषणं करायचे, तेव्हा एका सुटाबुटातल्या माणसानं त्यांना विचारलं की स्वामीजी, तुम्ही इतक्या देशांमध्ये जाता तरीही ह्या अशाच कपड्यांमध्ये जाता, तुम्ही आमच्यासारखे छान असे सूट बूट असे चांगले कपडे का नाही वापरत? स्वामीजींनी त्याला काय उत्तर दिलं असावं? स्वामी विवेकानंद त्यांना असं म्हणाले, तुमच्याकडे चारित्र्य कपड्यांवरून ठरवलं जातं, आमच्याकडे मात्र चारित्र्य संस्कारांवरून ठरवलं जातं. आपल्याकडे गुरु काय करतात तर आपल्याकडे हे सगळे गुरु अशाच रीतीनं उत्तम संस्कार करत असतात. आणि हे सगळे संस्कार करत असताना गुरु खरे तेच तर असतात की जे आपल्या शिष्याला समजावून सुद्धा घेतात आणि आवश्यकता भासली तर त्याला काही समजावून सांगतात सुद्धा. म्हणजे शिष्यांचं मनोगत किंवा शिष्यांना जे काही वाटतं ते समजून घेणं आणि आवश्यकता भासली तर त्यांना काही गोष्टी समजावून सांगणं हे फार महत्त्वाचं ठरतं की नाही. एकदा असंच झालं
एक शिष्य मजल दरमजल करत कुठेतरी गुरूंनी सांगितल्याप्रमाणे काम करत चाललेला होता आणि जेव्हा त्याची परत येण्याची वेळ झाली होती तेव्हा त्याला एक विहीर लागली. त्या विहिरीतलं पाणी जेव्हा तो पिला ना, त्याला ते पाणी इतकं सुमधूर लागलं की त्याला असं वाटलं की हा विहिरीतलं पाणी आपण आपल्या गुरूंसाठी नेलंच पाहिजे. म्हणून एक छोटंसं भांडं भरून त्यानं त्या विहिरीतलं पाणी आवर्जून घेतलं आणि आपल्या गुरूंना नेऊन दिलं सुद्धा. गुरूंनी सुद्धा अतिशय आनंदानं ते पाणी पिलं आणि त्याचं खूप कौतुक केलं की आठवणीनं त्यानं हे पाणी त्यांच्यासाठी आणल्याबद्दल. त्याच भांड्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं होतं. दुसऱ्या शिष्यानं, तो पहिला शिष्य निघून गेल्यानंतर, ज्यानं पाणी आणलं तो शिष्य निघून गेल्यानंतर ते भांड्यात राहिलेलं थोडंसं पाणी मी पिऊ का म्हणून विचारलं. गुरूंनी त्याला अनुमती दिल्यानंतर या शिष्यानं ते पाणी पिलं आणि उलट तर त्याला ते अजिबात काही चांगलं वाटलं नाही. आणि मग तो म्हणाला की हे पाणी तर सुमधूर वगैरे असं काहीच नाही, उलट ते आपल्याकडचं पाणी जे आहे त्याच्यापेक्षा सुद्धा कमी क्वालिटीचं आहे आणि तुम्ही त्याची एवढी तारीफ का केलीत. तेव्हा गुरुनं त्या शिष्याला सांगितलं की त्यानं काय आणलं आहे, कसं आणलं आहे याच्यापेक्षाही जास्त महत्त्वाचं आहे की त्यानं कोणत्या इंटेन्शननी आणलेलं आहे. म्हणजे आपण जे म्हणतो ना की मालाफाईड इंटेन्शन, बोनाफाईड इंटेन्शन वगैरे वगैरे, तर खरंच त्यानं खूप सदहेतून ते पाणी आणलेलं होतं. आणि म्हणून अगदी कॉमन असलं ते, त्याची चव त्या पाण्याची अगदी कॉमन असली तरीसुद्धा गुरूंनी त्या पाण्यासाठी कौतुक केलेलं होतं. कारण विशेषतः त्यांनी पाणी आणण्याची जी भावना दाखवली त्याला खूप आवडलं, म्हणून त्यांनी जी आणण्याची कृती केली त्या कृतीसाठीचं हे त्याचं कौतुक होतं. आणि गुरु हुशारसुद्धा असतातच डेफिनेटली, म्हणून तर ते शिष्यांना एवढं सगळं काही सांगत असतात. आणि अशा परिस्थितीमध्ये एखाद्या शिष्यानं गुरूंचीच परीक्षा पाहायची जरी ठरवलं तरी त्याही स्वतःच्या परीक्षेतूनही ते काहीतरी त्याला शिकवूनच जात असतात. म्हणजे एकदा असंच तर झालं, एका शिष्याला वाटलं की आपल्या गुरुला सगळेजण खूप नावाजतात, त्यांचं खूप कौतुक करतात आणि हे गुरु खूप चांगले आहेत, ज्ञानी आहेत असं म्हणतात, पण बघूया यांचं ज्ञानहरण आपण एकदा तरी करूयाच. मग तो काहीतरी शोधतच होता की नेमकं काय केलं म्हणजे ह्यांचं ज्ञान जेवढं लोक समजतात तेवढं नाही असं आपल्याला करता येईल. आणि मग एक त्याला उपाय सुचला सुद्धा. त्यानं काय केलं, एक जिवंत फुलपाखरू आहे ना, ते जिवंत फुलपाखरू त्यानं पकडलं, स्वतःच्या मुठीमध्ये म्हणजे हातामध्ये असं धरलं आणि त्यानं ठरवलं होतं की आपण काय करायचं आहे या फुलपाखराचं. तो गुरूंकडे गेला आणि त्यानं गुरूंना विचारलं की माझ्या मुठीमध्ये एक छोटंसं फुलपाखरू आहे, तुम्ही खरंच ज्ञानी असाल तर सांगा बरं, माझ्या ह्या मुठीतलं फुलपाखरू जिवंत आहे का मृत आहे. अर्थात आपल्या गुरूंची अशी परीक्षा पाहत असताना या शिष्यानं मनात ठरवलेलं होतंच की गुरूंना कोणत्याही परिस्थितीत खोटंच ठरवायचं. म्हणजे गुरु जर म्हणाले असते की हे फुलपाखरू जिवंत आहे तर हात किंचितसा कळत नकळतपणे त्यांच्या दाबायचा, जेणेकरून ते फुलपाखरू लगेच जीव सोडून देईल आणि हा दाखवेल की बघा हे फुलपाखरू तर मृत आहे. आणि जर ते म्हणाले की मृत आहे तर त्याला दाबायचं नाही, उलट मोकळं सोडून द्यायचं, फुलपाखरू उडून जाईल आणि सांगायचं बघा चुकलात तुम्ही, हे फुलपाखरू तर जिवंत होतं. म्हणून त्यानं त्याच उद्देशानं प्रश्न विचारला की माझ्या मुठीतलं, माझ्या हातातलं हे फुलपाखरू जिवंत आहे का मृत आहे हे सांगा. गुरुच ते. आणि त्यांनी असं काही उत्तर दिलं की त्याच्यामधून एक मोठं अंजन ह्याच्या डोळ्यामध्ये पडलंच. गुरूंचं उत्तर असं होतं की या प्रश्नाचं उत्तर तुझ्या स्वतःच्या हातात आहे, तू ठरवलंस तर ते जिवंत आणि तू ठरवलंस तर ते मृत. म्हणजे यानं काय ठरवलेलं होतं ते सुद्धा अँटिसिपेट गुरूंनी बरोबर केलेलं होतं. म्हणूनच तर शेवटी गुरु गुरुच असतात आणि शिष्य त्यांची अशी कितीही परीक्षा घेऊ लागले तरीसुद्धा हे शिष्य नापास होतात अशा परीक्षा घेण्यामध्ये आणि गुरु मात्र नेहमीच सक्सेसफुल होत असतात. आणि खरंच मला इतका अभिमान वाटतो की आपल्याकडे गुरूंची आणि शिष्यांची केवढी मोठी परंपरा लाभलेली आहे. अगदी मोजके जरी काही उदाहरणं द्यायचे झाले तर श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यासारखा गुरुशिष्य आपल्याला कुठे सापडणार. जेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला होता की हे युद्ध आपण आता लढायचं कसं, कारण समोर सगळे आपलेच नातेवाईक, आपलेच गुरु आहेत, तेव्हा केवढा मोठा प्रश्न त्याला पडला होता. आणि त्याच क्षणी श्रीकृष्णानं त्याला असं काही ज्ञान दिलं की ज्याच्यानंतर पुढे काय घडलं आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. म्हणजे त्याला नेमकी द्विधावस्था कशामुळे आली आहे हे सुद्धा श्रीकृष्णानं बरोबर ओळखलं आणि बरोबर त्याच मुद्द्याला ॲड्रेस करून त्यानं अर्जुनाला सगळा उपदेश केला, ज्याच्यामुळे पुढचं सगळं काही घडून आलेलं आहे.
मग अशा परिस्थितीमध्ये हे एक महत्त्वाचं उदाहरण तर आहेच. त्याच्यासोबतच आणखी पुढचं उदाहरण मी असं देईन की रामकृष्ण परमहंस होते, म्हणूनच तर नरेंद्राचं रूपांतर स्वामी विवेकानंदांमध्ये झालं. इतकंच कशाला, गुरु शिष्य प्रत्यक्ष भेटलेच पाहिजे अशी काही आवश्यकता आहे का? नाही. महात्मा गांधी इथे भारतामध्ये होते, पण त्यांच्यापासून प्रेरणा घेऊन मार्टिन लुथर किंग, त्याच्यासोबत नेल्सन मंडेला यांनी आपापल्या देशामध्ये जे काही केलं त्यांनी मोठा इतिहास निर्माण केलेला आहे. आणि जर गुरु चाणक्यासारखा असेल तर तो सम्राट चंद्रगुप्त सुद्धा निर्माण करत असतो. आणि किती अगदी साध्या साध्या पद्धतीने त्याने त्या चंद्रगुप्ताला समजावून सांगितलं ना. म्हणजे उपदेश जो केला तो असा उपदेश या अर्थाने सुद्धा नव्हे, तर साध्या साध्या उदाहरणातून ते त्यांना सांगत होते. म्हणजे जेव्हा एकदा असंच झालं की काही खूप मोठ्या टेन्शनमध्ये चंद्रगुप्त होता, भरपूर राज्य जिंकण्याचा तो प्रयत्न करत होता, पण त्याला यश येत नव्हतं. आणि त्याच्यावरचा उपाय विचारण्यासाठी हा चंद्रगुप्त चाणक्यांकडे आला. तेव्हा चाणक्याने सांगितलं, अगोदर जेवण कर मग आपण बोलू. आता याला खरं तर स्वतःच्या प्रश्नाचं उत्तर महत्त्वाचं होतं, पण गुरूंची आज्ञा म्हणून हा जेवायला बसला खरा. त्याच्या ताटामध्ये भात वगैरे काहीतरी समथिंग वाढलेलं असावं, त्याचं लक्ष खाण्याऐवजी त्या सगळ्या विचारांमध्ये होतं. आणि ते करता करता त्यानं सरळ भातामध्ये मध्ये हात घातला आणि तो खाण्यासाठी प्रयत्न केला. भात वाढलेला असताना मध्यभागी हात घालणं याचा अर्थ तो भात मध्यभागी किती गरम असेल की नाही, आणि त्याला जोरदार पोळ आलं. त्याच वेळेस चाणक्यांनी लगेच त्याला सांगितलं, तू हीच चूक राज्यांच्या बाबतीत सुद्धा करतो आहेस. ताबडतोब मधल्या राज्याला हात घालू नको. जसा अगोदर कडेकडेचा तू भात संपवलास तर तोपर्यंत आतला सुद्धा भात थंड व्हायला लागेल आणि तुला खाता येईल. त्याचप्रमाणे तू बाजूबाजूचे जर राज्य अगोदर जिंकून घेतलेस तर त्याच्यानंतर मधल्या राज्यांनाही जिंकण्यासाठी प्रयत्न करणं तुला शक्य होईल. हे आर्य चाणक्यांनी इतक्या साध्या पद्धतीनं त्याला समजावून सांगितलं. इतकंच नव्हे तर जेव्हा चंद्रगुप्तांनी कबुली दिली की मगध राजाच्या बहिणीवर माझं प्रेम जडलं आहे, तेव्हा खूप सरळपणे अगदी साधेपणाने आर्य चाणक्यांनी त्याला सांगितलं की प्रेमात पडणं ही अतिशय सामान्य गोष्ट आहे. लगेच चंद्रगुप्ताला वाटलं की चला चाणक्याने आपल्याला सपोर्ट केला की काय, म्हणून चंद्रगुप्ताने लगेच त्यांना विचारलं, मग अशा परिस्थितीमध्ये मी काय करू? आणि मग आर्य चाणक्याने त्याला उत्तर दिलं, मी सांगितलं ना, प्रेमात पडणं ही सामान्य गोष्ट आहे आणि तू सामान्य मनुष्य बनण्यासाठी जन्माला आलेला नाहीस. एवढं एकच वाक्य उच्चारल्यानंतर आपल्या आर्य चाणक्यांना काय म्हणायचं हे चंद्रगुप्ताला बरोबर कळून गेलं की नाही. म्हणजे फार मोठा फापट पसारा न करता, भलं मोठं भाषण न देता, अगदी छोट्या छोट्या गोष्टींमधून सुद्धा गुरु इतकं सगळं काही शिकवत असतात. इतकंच नाही तर आर्य चाणक्यांनी चंद्रगुप्ताला अशा पद्धतीनं घडवलं की प्रजेची सगळी काळजी कशी घ्यायची हे सुद्धा छोट्या छोट्या उदाहरणांमधून सुद्धा त्याला समजावून सांगितलं. जेव्हा एक मोठं युद्ध जिंकून हा चंद्रगुप्त आर्य चाणक्यांना खूप आनंदानं सांगण्यासाठी आला होता, तेव्हा त्याचं ते सगळं वर्णन ऐकण्याच्या अगोदर आर्य चाणक्याने त्याला पहिला प्रश्न असा विचारला की ज्या सैनिकांना ज्यांनी खाऊ घातलं त्या गावकऱ्यांना तू मोबदला पोहोचता केला आहेस का? आणि त्यांना सांगितलं नाही, गावकऱ्यांनी खाऊ घातलं खरं पण मी मोबदला काही पोहोचवलेला नाही. तेव्हा आर्य चाणक्याने त्याला अगोदर हे सांगितलं की अगोदर त्या सगळ्या गावकऱ्यांचा मोबदला पोहोचता कर आणि मग तुझ्या विजयाची गाथा मला सांग. म्हणजेच प्रजेची काळजी कशी घ्यावी लागते हे सुद्धा तर आर्य चाणक्यांनी किती साध्या सोप्या पद्धतीनं समजावून सांगितलं होतं की नाही. म्हणूनच तर जिथे असे गुरु लाभतात तिथे खरंच शिष्यांची परंपरा मोठी असणं आणि त्या शिष्यांचं नावलौकिक वाढणं अगदी सहज शक्य असतंच की नाही. म्हणूनच तर आपल्याकडे गुरुपौर्णिमेला विशेष असं महत्त्व दिलं जातं, जेणेकरून या गुरूंचं सगळ्यांचं स्मरण आपण करावं. आणि अर्थातच जसे माझ्यासमोर तुम्ही सगळे मुलं मुली जमलेले आहात आणि तुम्हाला ही कलेची साधना करायची आहे, तर गोष्ट एक लक्षात घ्यावीच लागते आपल्याला. ज्ञान असो किंवा कला असो त्याची साधना करावीच लागते. कारण साधना म्हणजे अशी बाब असते की आपल्यात अंगभूत गुण भरपूर सारे असतात. मग आपल्या अंगभूत गुणांना जर आपण हिरे मानलं तर साधना काय करते, या आपल्या अंगभूत गुणांच्या हिऱ्यांना पैलू पाडण्याचं काम, चमकवण्याचं काम ही साधना करत असते. म्हणून आयुष्यभर कधीही ही साधना सोडायची नाही. ज्ञान मिळवायचं असो, कला मिळवायचं असो, त्याच्यासाठी ही साधना करावीच लागणार आहे. साधना म्हणजे एखाद्या क्षितिजासारखी मला वाटते.
क्षितिज कसं आपल्याला वाटतं की खूप जवळ आहे, तिथे आकाश जमिनीवर टेकलेलं आहे.